तर आपण ही ठाण्यातली दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमामध्ये आलेले आहेत आणि या आश्रमामध्ये ते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन करतायत, तसंच त्यांनाही रंग लावत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। धुळवड आज देशभरात राज्यभरात साजरी केली जाते। अनेक जण धुळवडीचा आनंद लुटतायत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आनंद आश्रमात आलेले आहेत। आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर ते गुलाल उधळत आहेत आणि त्यांना अभिवादन करतायत। धुळवडीचा सण ते साजरा करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुलीवंदन साजरा करत आहेत। आनंद आश्रमात ते आलेले आहेत। इतर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। गुलाल उधळत त्यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे आणि आपली धुळवड साजरी केलेली आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची धुळवड आपण पाहतोय झी 24 तासवर। आनंद आश्रमात एकनाथ शिंदे आलेले आहेत। कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी होळीच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आणि सध्या धुळवडीचा हा सण ते साजरा करतायत। कोणतेही महत्त्वाचं कार्य असेल किंवा कुठलाही महत्त्वाचा सण असेल तर एकनाथ शिंदे आनंद आश्रमात येत असतात। कुठलीही सभा असेल किंवा महत्त्वाचा निर्णय जाहीर करायचा असेल तर ते आनंद आश्रमात येतात। आनंद दिघे हे आपले गुरु आहेत असं त्यांनी अनेकदा सर्वांसमोर सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आज धुळवड सणासाठी कार्यकर्त्यांना एकत्र जमवून तो आनंद लुटण्यासाठी ते इथे पोहोचलेले आहेत आणि आपले गुरु आनंद दिघे यांना त्यांनी अभिवादन सुद्धा केलेलं आहे। आता आपण हे दृश्य पाहतोय झी 24 तासवर। आनंद आश्रमात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत।